भाजपचे आमदार संजय कुटेंच्या वाहन चालकाच्या मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण आलंय। भाजपचे कार्यकर्ते पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केलेला आहे। पंकज देशमुख यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशीची मागणी सुद्धा पत्नी सुनेता देशमुख यांनी केली आहे। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमधील 3 मे रोजी एका शेतामध्ये पंकज देशमुखांचा मृतदेह आढळून आला होता। त्यांच्या अंगावर काही ठिकाणी जखमाही आढळल्या होत्या। पंकज देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी देखील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे घातपात झाल्याची तक्रार दाखल केली। तसंच पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं। पंकज देशमुख हे गेल्या 22 वर्षांपासून आमदार कुटेंचे वाहन चालक होते। अशातच त्यांच्या पत्नीने उपस्थित केलेल्या शंकांमुळे अनेक चर्चांना सुद्धा आता उधाण आलेलं आहे। माझे मिस्टर पंकज देशमुख यांची आत्महत्या नसून त्यांच्यासोबत घातपात झालेला आहे अशी मला दाट शक्यता आहे। कारण की त्यांची त्यांचा जो स्वभाव वगैरे होता, त्यांचे बरेच मित्रमंडळी जळगाव पासून आजूबाजूचे तालुका गाव वगैरे आहेत, तिथं सगळ्यांना असं म्हणजे वाटत नाहीये की त्यांनी आत्महत्या केलेली आहे। सगळ्यांना अशी दाट शक्यता आहे की त्यांच्यासोबत घातपातच झालेला आहे आणि मला सुद्धा तेच आहे की त्यांच्यासोबत घातपात झालेला आहे, त्यांनी स्वतः आत्महत्या केलेली नाही। मला असं वाटत नाहीये की त्यांचा तपास योग्यरित्या चालू आहे। माझं म्हणणं आहे की सीआयडीनी सखोल लक्ष टाकावं याच्यामध्ये। या बातमीसह माझा मिड डे मध्ये वेळ झाली।